श्री समर्थ इझी लोन्स आणि सुमित सावंत श्री साई मोबाईल शॉपी, विक्रांत सनस, बालाजी एंटरप्राइजेस यांच्या वतीने या ट्रॉफीज मिळालेल्या आहेत. फलंदाज पुरस्कार 15,000 बँक ऑफ बडोदा अंकुश भाऊ चिकणे यांच्या वतीने विशेष सहकार्य. गोलंदाजासाठी दीपक दादा कळंबे मुंबई पोलीस, सागर दादा मांढरे समाजसेवक यांच्या वतीने क्षेत्ररक्षक पुरस्कार 500 रुपये. मालिकावीरासाठी 2,500 प्रवीण दादा वाडकर समाजसेवक आणि राहुल दादा बनगे पेशवाई साडी सेंटर वाशी यांच्या माध्यमातून हा पुरस्कार. एका बाजूला संतोष मुगदुम तर एका बाजूला राजेंद्र रनवरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. एक खेळाडू आहेत करण जोशीचे तर एक खेळाडू आहेत अंबरड्याचे. बॉल समोर खेळलाय, पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. अरे चनिया मनिया बोर खायाला गोड आणि पहिल्या बॉलचं बॅटिंग करताना संतोष मुगदुम यांनी स्वागत केलंय ताबडतोड. बॉल सीमा रेषा पार, चौकार. पहिलं षटक गोलंदाजी मार्गवरती सूरज आलेले आहेत. पहिला बॉल त्यांचा सीमारेषा पलीकडे धाडलेला आहे. भेदकता आहे त्यांच्या गोलंदाजीमध्ये. पॉवर प्लेचं षटक समोर संतोष मुगदुम. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल, डॉट आलाय. धाव आता मिळत नाहीये. सूरज यांनी आता आपली चमक धमक दाखवायला सुरुवात केली आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल शरीरापासून दूर नेलाय आणि डॉट टाकलाय. एक युवा खेळाडू आहेत सूरज गोलंदाजी मार्गवरती. सूरज चाळके चाळकेवाडीचे. वेळेची अचूकता. सूरज चाळके यांनी या फटक्याच्या पाठीमागे संतोष मुगदुम यांना साधू दिली नाही. सिंगलच मिळालेली आहे या बॉलच्या पाठीमागे. 3 बॉलचा खेळ संपला. धावसंख्या आहे धावफलकावरती 5 बिनगडी बाद. ओव्हर नंबर 1 चा खेळ सुरू आहे. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. संतोष मुगदुम यांनी पाठीमागच्या 2 मॅच मध्ये खेळ उल्लेखनीय केलाय. परंतु एका बाजूला गोलंदाजी मार्गवरतून सूरज चाळके. फुलर लेनचा बॉल, फुल टॉसला माफी नाहीये. त्याला पाठवलंय सीमा रेषेच्या पलीकडे. संतोष मुगदुम यांची या बॉलची उडान टीम साठी होता. संतोष मुगदुम यांचा 6चा लगान. बॉल सीमा रेषा पार, षटकार. मैदानाच्या आतमध्ये संतोष मुगदुम चांगली बॅटिंग करतात पॉवर प्लेच्या या ओव्हरमध्ये. एका बाजूला सूरज चाळके यांचे डावपेच उधळून लावलेले आहेत, परंतु मार्ग शोधावे लागतील. विकेटसाठी जाळं विणावं लागेल. वेगाने टाकलाय बॉल, कव्हरच्या वरतून बॉल चाला डीप कव्हरला. मोठ्या दिलेरीने खेळलेला फटका सीमारेषा तोडतोय. सरळ 4 धावेंसाठी. आणखीन एक सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये. संतोष मुगदुम यांचा खेळ बहरलाय. तडाखेबंद बॅटिंग त्यांची पाहायला मिळते. शरीरापासून लांब असणारा छोट्या उसळीचा बॉल कव्हरच्या डोक्यावरतून पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. धावसंख्या वाढवणारा चौकार. एका बाजूला सूरज चाळके. हा बॉल पाहावं लागेल. दिशा पंचाने सांगितलं की वाईड आहे. बॉल पुन्हा टाकावा लागेल. +1 अशा 2 धावा. वाईट +1 अशा 2 धावा स्कोर बोर्ड मध्ये ऍड करूया. टीमची टोटल आहे आता सिंगलच आहे. ओके, एकच धाव या बॉलच्या पाठीमागे स्कोर बोर्ड मध्ये आपण जोडूया आणि स्कोर बोर्ड मध्ये आपण करेक्शन करूया. बॉलर तयार चाळकेवाडीचा सूरज चाळके. खोलवर टप्प्याचा असणारा बॉल, त्याच्यावरती केलेला प्रहार आणि क्षेत्ररक्षक सी कॉर्नरला कोणतेही नाहीत. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. अंबरडे आणि करण जोशी या टीमने बॅटिंग करताना बनवलेले आहेत धावा. वीस धावा धावफलकावरती बॅटिंग करताना टीम करण जोशी आणि अंबरडे या टीमने बनवलेले आहेत. चला टीम चाळकेवाडी धामणी आपण थोडीशी घाई करूया. ओव्हर नंबर 2 साठी आता गोलंदाजी मार्ग वरती या षटकासाठी रोनक गोलंदाजी मार्ग वरती येत आहेत. धामणी गावचे रोनक गोलंदाजी मार्ग वरती. एका बाजूला राजेंद्र बॅटिंग मध्ये आहेत, जे अंबरडे गावचे आहेत. बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये तयार. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. हा पहिला बॉल. फटका फसलाय. बॉल हवेत उभा राहिलाय.
क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि झेल निसटलाय. या कॅचेस पकडाव्या लागतील. झेल सुटलेला आहे कारण एखादी छोटीशी चुकी पराभवाचं कारण देखील ठरू शकते. जिंदगी मोके कम और धोके ज्यादा देती है. त्यामुळे एखाद्या संधीचं तुम्हाला सोनं करावं लागेल. अशा प्रकारच्या कॅचेस पकडाव्या लागतील. चुका या आयुष्यामध्ये पेन्सिलीसारख्या असाव्या ज्या खोड रबरने खोडता येतील. त्यामुळे या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. बॉलर तयार. चांगली गोलंदाजी रोनक. पुढे सोडलाय बॉल. हाही फटका फसलाय. याही वेळेला बॉल हवेत उभा राहिलाय. 2 खेळाडू बॉलच्या खाली. आता करणार नाहीत कोणती चुकी. विकेटचं पतन. टीम करण जोशी आणि अंबारडे या टीमला धक्का क्रमांक पहिला. राजेंद्र माघारी. माफ करा, संतोष मुगदुम आउट होऊन माघारी जात आहेत. धक्का क्रमांक हा पहिला लागलेला आहे. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये संतोष मुगदुम यांचा मिस सीट पाहायला मिळाला आणि बॉल हवेत उभा राहिला. आउट होऊन ते माघारी जात आहेत. धक्का क्रमांक पहिला लागलेला आहे. टीम करण जोशी अंबारडे या टीमला संतोष मुगदुम माघारी, ज्यांनी 2 स्पर्धेमध्ये खेळ उल्लेखनीय केला होता. आता आनंदा मुगदुम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. क्रमांक 3 वरती. मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला गोलंदाजी मार्गवरती आपण चर्चा करतोय. रोनकने चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. आनंदा मैदानाच्या आतमध्ये आले. त्यांनी बॉल हवेत खेळलाय. खेळाडू 2 बॉलच्या खाली गेले होते परंतु झेलचा योग्य अंदाज बांधू शकलेले नाहीयेत. त्याचबरोबर आपण काही सन्मान करत आहोत. विशाल बनगे यांना विनंती आहे आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. राहुल बनगे यांना विनंती आहे की आपल्या सर्वांचा मुख्य व्यासपीठावरती सन्मान होत आहे. त्याचबरोबर टीमची टोटल आहे 26/26. एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये रोनक आले आणि त्यांनी चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 2 मध्ये केलेली आहे. संघाला विकेट मिळत नव्हती, ती विकेट त्यांनी संघाला प्राप्त करून दिली आहे. मैदानाच्या आतमध्ये राजेंद्र आणि आनंदा मुगदुम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. फटका एक पाय पुढे काढत खेळलाय. खेळाडू बॉलच्या खाली आणि बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी. अप्रतिम टायमिंग, सुंदर प्लेसमेंट. बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये राजेंद्र. बॉल आला आणि त्या बॉलला पाठवलं लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी सीमारेषा पार हा बॉल चाललाय. मितील धावा 6. षटकार. धावसंख्येचा वेग आता बघता बघता वाढलाय. कमी गतीचा बॉल थोडासा बाहेर नेला. पंचांगडी हलकीशी अपील केली. डॉट आलाय. षटक क्रमांक आता 2चा खेळ आणि धावसंख्या आहे धावफलकावरती 32 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल. गोलंदाजी मार्गवरती रोनक पुन्हा तयार. त्याचबरोबर अभि चोरड आणि अक्षय चोरड यांचाही सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. या दोन्ही खेळाडूंना विनंती आहेत. कोंडवली गावचे क्रिकेटर आहेत आणि या दोन्ही खेळाडूंना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यावा. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. आपण या दोन्ही खेळाडूंना सन्मान करत आहोत. NB चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वतीने हे दोन्ही सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहेत. अभि चोरट आणि अक्षय चोरट कोंडवली गावचे नामवंत क्रिकेटर आहेत आणि त्यांचा सन्मान हा मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी केला जाईल. षटक क्रमांक आता 2चा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या आहे टीम करण जोशी आणि अंबारडे या टीमची बॅटिंग करताना 32 धावा तब्बल एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चला थोडीशी आपण काय करूया का. अमोल गोलंदाजी मार्गवरती येत आहे टीम चाळकेवाडी धामणीकडून. पाठची कडा घेऊन बॉल डिक्लेअर झोन मध्ये चाललेला आहे. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झाली आणि पहिलाच बॉल डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी चाललाय.
काही सन्मान आपण करत आहोत. मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मानित करत आहोत. आबिद चोरट आणि अक्षय चोरट कोंडवली गावचे हे क्रिकेटर आहेत आणि त्यांचा सन्मान हा मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी संपन्न होत आहे. आपण त्यांचा सन्मान करत आहोत. त्यांचा सन्मान आयोजन समितीच्या वतीने या ठिकाणी केला जातोय. यावेळेला मोठा टोला या बॉलवरती आलाय. सी कॉर्नरला झडप चांगली घातली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण असं वाटलं एका क्षणाला की बॉल सीमारेषा पलीकडे जातोय की काय, परंतु या बॉलवरती रेफर केले तिसऱ्या पंचांकडे. ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून आता प्रत्यक्षात पाहिलं जाईल की हा बॉल कशा रीतीने अडवलेला आहे. धावा वाचवल्यात की धावा नाही वाचवलेल्या आहेत याची आता पडताळणी सुरू आहे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय आता रेफर केलाय. बॉल योग्य रीतीने अडवलेला आहे, त्यामुळे ज्या धावा धावून काढलेल्या असतील त्याच धावा स्कोअर बोर्ड मध्ये ऍड केल्या जातील. या बॉलच्या पाठीमागे दोनच धावा स्कोअर बोर्ड मध्ये आपण ऍड करूया आणि स्कोअर बोर्डला पुढे नेऊया. स्ट्रायकर एंडला आनंदा मुगदुम गोलंदाजी मार्कवरतून अमोल. याही बॉलवरती प्रहार केलाय. आता डीप स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलंय आणि हा बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. फटका आहे कडक, बॉल देतोय सीमा रेषेच्या पलीकडे धडक. मितील धावा या बॉलवरती 6 षटकार. चला थोडीशी आपण घाई करूया आणि स्कोअर बोर्ड कडे आपण जाऊया. 41 धावा. तब्बल 3च बॉलचा खेळ झालेला आहे. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. थोडीशी आपण घाई करूया का. चला दोन्ही संघांना आपण करूया विनंती. 2:47 होत आहेत आणि अजूनही काही ओव्हरचा खेळ बाकी आहे. एक पाय पुढे काढला आणि बॉल पाठवला सीमा रेषेच्या पलीकडे. एक चाबूक स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. आनंदा मुगदुम यांच्या बॅट मधून धावा आलेल्या आहेत 6 षटकार. आणि या बॉलवरती पंचाने सांगितलं की नो बॉल आहे. +1 अशा 2 धावा. बरेचशा अडचणी आता टीम चाळकेवाडी धामणी समोर आता उभ्या राहिलेल्या आहेत, त्यामुळे कुठेतरी या अडचणीतून मार्ग काढावा लागेल. असं म्हणतात की परिस्थितीला शरण जाऊन चालत नाही, तर त्या परिस्थितीवरती आपल्याला मात करावी लागते. अनेक वेळा जर प्रयत्न करून जर आपल्याला यश मिळत नसेल तर ध्येय तेच ठेवा. ध्येयाच्या दिशेने जाणाऱ्या वाटा बदला, कारण झाडं नेहमी मुळं नाही तर पानं बदलतात. इथेही टीम चाळकेवाडी धामणीला वेगवेगळ्या वाटा शोधाव्या लागतील. आनंदा मुगदुम थोडेसे पुढे आले, त्यानंतर आडव्या बॅटने हा फटका खेळला. सिंगल आलेली आहे. दुसरीचा प्रयत्न केला नाही. एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळतीये. आता बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये टीमची टोटल आहे 50 धावा. धाव फलकावरती टीम अंबारडे करण जोशी प्रथम बॅटिंग करताना. बॉलर अमोल तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. चांगलाच टाकलाय. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला. आता 3 षटकांचा खेळ संपलाय आणि बॅटिंग करताना अंबारडे करण जोशी या टीमने बनवलेले आहेत धावा 50. बॅटिंग करताना गडी गमावलेला आहे तो 1.
शेवटच्या आता 6 बॉलचा खेळ बाकी आहे. दोन्ही संघांना विनंती करूया की आपण थोडीशी घाई करूया. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. ओव्हर नंबर 4 झाले सुरुवात. पहिला बॉल डीप कव्हरला खेळाडू आहेत आणि त्या बॉलवरती सिंगल प्राप्त होते. या बॉलच्या पाठीमागे शेवटच्या 5 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे आणि इथून पुढे आता टार्गेट कोणतं उभं केलं जाईल हे पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. टीम चाळकेवाडी धामणी कोणतं टार्गेट घेईल हे पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल आता चांगला टाकलाय गोलंदाजी मार्गवरती अंतिम ओव्हरसाठी. निवास ज्याने पाठीमागच्या एका मॅचमध्ये खेळ उल्लेखनीय केला होता, वाकाडण्याजोगा खेळ केला होता. आता मैदानाच्या आतमध्ये स्लॉग ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. राजेंद्र आणि आनंद मुगदुम यांना बांधून ठेवावं लागेल. निवास जागेवरतूनच फटका खेळलाय. आकाशाला गवसणी घालत लांब लचक टोले जंग फटका मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करताना राजेंद्र यांच्या बॅट मधून आलाय. बॉल चाललाय सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 6 षटकार. 57 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. दोन्ही फलंदाजांनी आता आक्रमण केलंय, मोठ्या फटक्यांचं धाडस केलंय. हाही फटका खोदून काढलाय. हेलिकॉप्टर स्ट्रोक सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका. बॉल सीमारेषा पार षटकार. काय फटका खेळलाय, काय नजाकत होती या फटक्यामध्ये. जागेवरतूनच फटका खेळला आणि बॉल पाठवला सीमा रेषेच्या पलीकडे. बॅटची स्विंग चांगल्या प्रकारची पाहायला मिळाली या बॉलच्या पाठीमागे. बॉलर तयार. निवास सोडून दिलाय. पंचांनी सांगितलं की वाईड आहे, थोडासा प्रेशर आहे, परंतु या प्रेशर मधून मार्ग काढावा लागेल, कारण क्रिकेटचा खेळ हा प्रेशरचा आहे. संकट जीवनामध्ये येतात, संकट जीवनामधून जातात, परंतु याला धैर्याने उत्तर द्यावं लागेल. फटका आणखीन एक चांगला खेळलाय. बॉल आणखीन एक सीमा रेषेच्या पलीकडे आणि या बॉलवरती धावा मिळतील तब्बल 4. मैदानाच्या आतमध्ये राजेंद्र आले, धुडगूस घातलाय, मोठ्या फटक्यांचा धुमाकूळ घातलाय. धडाकेबाज बॅटिंग या शेवटच्या ओव्हरमध्ये राजेंद्र रणवरे मैदानाच्या आतमध्ये करतायत. बॉलर तयार. निवास चांगले बॉल टाकावे लागतील. हो, बॉल चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना टीम करण जोशी आणि अंबर्डे या टीमने बनवलेल्या आहेत धावा. त्या धावा आहेत धाव फलकावरती 68 धावा. 69 धावसंख्येचा आता पाठलाग करायचा आहे टीम धामणी आणि चाळकेवाडी या टीमला. यानंतरचा आता फ्रेश टॉस होईल आणि दोन्ही कॅप्टन्सला या ठिकाणी आपण आमंत्रित करूया. आपण टॉससाठी या. चला टॉससाठी रिपोर्टिंग करा. यानंतरची मॅच आणि त्या मॅचचा आपण टॉस करूया. मॅच आहे मराठेवाडी आणि मत्रेवाडी पाटण तालुक्यातील हे 2 संघ, वासोळे आणि कुसगाव वाई तालुक्यातले हे 2 संघ आणि त्यांच्यामध्ये होणारी लढत आणि त्या लढतीचा आपण आता टॉस करत आहोत. दोन्ही कॅप्टन्स आपण या. म्हणजे पाटण विरुद्ध वाई तालुक्यांचा विचार केला तर आणि गावांचा विचार केला तर मराठवाडी आणि मत्रेवाडी आणि वासोळे आणि कुसगाव अशी लढत होणार आहे आणि या लढतीचा आपण करूया तो टॉस. चला मैदानाच्या आतमध्ये टीम करण जोशी आणि टीम अंबारडे फिल्डिंग आपण लावा. आपण टॉस करूया. दोन्ही कॅप्टन्सला या ठिकाणी आपण आमंत्रित करूया. मराठवाडी आणि मत्रेवाडी. एका बाजूला गणेश शिंदे आणि अतुल चव्हाण, दुसऱ्या बाजूला विश्वनाथ दानवले आणि अमित बॉन्ड असे फोटो तुम्हाला पाहायला मिळतील टॉसमध्ये. चला टीम मराठवाडी आणि मत्रेवाडी आपण रिपोर्टिंग करा. आपला टॉस केला जाईल. नाणेफेकीचा कौल आपण करत आहोत. अमित बॉन्ड जे कुसगाव आणि वासोड्याचे कॅप्टन आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया. टीम मराठवाडी आणि मत्रेवाडी आपला कॅप्टन पाठवा. आपण रिपोर्टिंग करा. आपला टॉस केला जाईल. तुम्ही पाहताय NB चॅम्पियन्स ट्रॉफी NB स्पोर्ट्स फाउंडेशन मुंबई प्रेझेंट. पहिल्यांदाच नवी मुंबईमध्ये क्रिकेट स्पर्धा होतीये. आपण टॉस करूया. कोण मागणार? ओके, मराठवाडी आणि मत्रेवाडी. अतुल चव्हाण नाणेफेकीच्या कौलचा आवाज येणार. हेड इज अ कॉल आणि बट टेल म्हणजे
टॉस जिंकलेला आहे टीम वासोळे कुसगाव. अमित बॉन्ड टॉस जिंकताय, काय घेताय? क्षेत्ररक्षण करू आम्ही. क्षेत्ररक्षण करताय. NB चॅम्पियन्स ट्रॉफी, 2 गाव 1 संघ, या संकल्पनेकडे तुम्ही कसं पाहता? चांगली संकल्पना आहे. 2 गाव एक संघ म्हणजे चांगले मॅच बघायला पण मजा येते लोकांना. 4-5 प्लेयर चांगले असतात सर्व टीममध्ये. आणि NB ट्रॉफीचं आयोजन खरंच खूप सुंदर आहे. जसं पुण्यामध्ये होतं तसं इथे पण नवीन संकल्पना चालू केली आहे. त्यामुळं आम्ही आयोजकांचं खरोखर आभार मानतो. अमित बॉन्ड, पहिल्यांदा मराठवाडी आणि मत्रेवाडी विरुद्ध तुमचा सामना होतोय? हो, पहिल्यांदाच होतोय. निश्चित. अतुल, मी तुमच्याकडे येईन. नाणेफेकीच्या कौलचा आवाज तुम्ही दिला. जर तुम्ही टॉस जिंकला असता, काय घेतला असतं? आम्ही पण क्षेत्ररक्षण केलं असतं. परंतु आता बॅटिंग करायची आहे. काय टार्गेट सेट करण्याचा माइंडसेट आहे? टार्गेट 50+ करेन, कारण टार्गेट कोणताही सेट नाही आहे. प्रत्येक असे मॅच बघितले सकाळपासून स्कोर हा चांगलाच होतोय आणि कमी धावा देखील डिपेंड झालेले आहेत. NB चॅम्पियन्स ट्रॉफी अशा प्रकारची क्रिकेट स्पर्धा आपण पुण्यामध्ये पाहिलेली आहे आणि NB स्पोर्ट्स फाउंडेशनचं हे आयोजन आहे. नवी मुंबईमध्ये पहिल्यांदा होते आणि या क्रिकेट स्पर्धेने काय केलंय तर तालुक्यांमधलं अंतर कमी केलंय. आज वाईतल्या संघांविरुद्ध तुम्ही खेळणार आहात, तर आपल्या भावना कशा आहेत? चांगलं वाटतंय, कारण अशा संकल्पना 2 गाव 1च्या खेळत असतो, परंतु त्या म्हणजे तालुका वाईज असतात. पण हे ओपन जी संकल्पना आहे, पश्चिम महाराष्ट्र कोणतेही गाव कोणत्याही असोसिएशनचा टीम घेऊ शकतो आणि खेळू शकतो, ही एक मला संकल्पना चांगली वाटली आणि नियोजन देखील चांगलं आहे. त्याबद्दल आम्हाला संधी दिली ते मी धन्यवाद बोलेन शरदला. अतुल, अशा क्रिकेट स्पर्धांमुळे गावागावांमधलं अंतर कमी झालं. खेळाडूंमध्ये एक मैत्रीचा जिव्हाळा चांगला निर्माण झालेला आहे. बरेचसे नवे संघ येतात, त्यांच्या विरुद्ध त्यांच्यासोबत आपण खेळतो आणि त्यामुळे एक चांगली मैत्री क्रिकेटच्या पटलावरती होते. हो, नक्कीच. आणि या 2 गाव एक संकल्पना एक चांगलीच आहे त्याच्यामुळे, आणि या पश्चिम महाराष्ट्र असोसिएशनमुळे असे भरपूर अशी मैत्री होते आणि क्रिकेट देखील चांगलं खेळायला भेटतं आणि बघायला देखील आपल्याला मिळतं. आपला वेळ घेणार नाही. अतुल चव्हाण, तुम्हाला शुभेच्छा. अमित बॉन्ड, तुम्हाला माझ्यासाठी शुभेच्छा. टॉस झालेला आहे, टॉस जिंकलेला वासोळे कुसगाव या टीमने. त्यांनी सांगितलं की आम्ही बॉलिंग करतोय आणि मराठवाडी आणि मत्रेवाडीला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. वोड या कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि सेकंड इनिंगचं धावतं वार्तांकन आपण ऐकूया. 69 धावांचं लक्ष धामणी आणि चाळकेवाडी या टीम समोर आहे. येणारे बॉल 24 आहेत आणि धावसंख्येची आता चिरफाड करायची आहे. डोलारा सांभाळायचा आहे. मॅचचा सुरुवात. षटक क्रमांक 1 साठी गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल. आनंदा मुगदुम पहिला बॉल टाकतील. हो, पहिलाच बॉल इथे टाकलेला आहे, तो डॉट. धाव आता कोणती मिळत नाहीये, परंतु एका बाजूला चाळकेवाडी धामणीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. या जोडीला सुरुवातीपासूनच खेळ चांगला करावा लागेल. तुमची सुरुवात कशी आहे ना, याच्यावरती तुमचा शेवट हा अवलंबून असो आणि मैदानाच्या आतमध्ये सुरुवात तुम्हाला करावी लागेल, कारण 69 धावसंख्येचा डोलारा सांभाळताना तुम्हाला आक्रमण हे करावं लागेल, कारण आक्रमण हा एक सर्वोत्तम पर्याय एखाद्या क्षेत्रामधला असू शकतो आणि तोच इथे मैदानाच्या आतमध्ये निवडावा लागेल. 69 धावांना प्रतिउत्तर द्यायचं आहे. सुरुवात डॉट बॉलने केली आहे. बॉल क्रमांक 2 ऑन साइडला. बॉलने घेतला बॅटचा किनारा, मिळाला भाग्याचा सहारा. बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. एका बाजूला 4 षटकांची मॅच. पहिला डाव आपण पाहिला आणि पहिल्या डावामध्ये जो खेळ करण जोशी अंबारडे या टीमने केलेला आहे तो आहे 68 धावांचा. चाळकेवाडी आणि एका बाजूला धामणी पाटण तालुक्यातील हे 2 संघ आहेत. 2 गाव 1 संघ या संकल्पनेच्या अंतर्गत मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. बॅटिंग ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला निवास, एका बाजूला श्रीकांत. नमस्कार, काय म्हणताय? कोण आले? पावळा प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्याचे आणि मित्र परिवाराचे प्रवीण भाऊ ढवळे, वैभव शेठ आंबेडकर उद्योजक किरण भाऊ. त्याचबरोबर ज्यांचं आगमन होत आहे, मावळा प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य आणि मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित होत आहे. संस्थापक प्रवीण भाऊ ढवळे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचंही आपण शब्द सुमनांनी NB चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वतीने करूया सहर्ष स्वागत. त्याचबरोबर वैभव शेठ उद्योजक यांच्या ठिकाणी आगमन होत आहे, त्यांचे स्वागत. त्याचबरोबर आडतदार व्यापारी पालेभाज्या किरण भाऊ यांच्या ठिकाणी आगमन होत आहे, त्यांचे स्वागत. तानाजी भाऊ आपले स्वागत आहे. दर्शनदादा मोरे युवा उद्योजक, आपल्या सर्वांचं शब्द सुमनांनी या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. NB चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या वतीने आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. परंतु एका बाजूला टीम चाळकेवाडी आणि धामणीला
धक्का क्रमांक पहिला लागलेला आहे. या ठिकाणी मावळ प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित होत आहे. बहुसंख्येने त्यांचा मित्र परिवार या ठिकाणी आलेला आहे. सर्वांचंच आपण शब्द सुमनाने स्वागत करूया. संस्थापक प्रवीण भाऊ ढवळे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. वैभव शेठ असतील, उद्योजक किरण भाऊ, तानाजी भाऊ, दर्शनदादा मोरे, हे सर्व युवा उद्योजक आणि व्यापारी या सर्वांच्या ठिकाणी आगमन होत आहे. आपण सर्व सहकार्यांचं शब्द सुमनांनी करूया सहर्ष स्वागत. थोडा वेळ बॉल हवेत निश्चित होता. मुख्य व्यासपीठावरती या तमाम मावळा प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य आणि मित्र परिवाराचं आपण करूया सहर्ष असं स्वागत. एका बाजूला धडाकेबाज बॅटिंग आज करावी लागेल. 69 धावांचं प्रत्युत्तर टीम चाळकेवाडी धामणीला द्यायचं आहे, त्यामुळे धावांचं प्रलोभन ठेवावं लागेल. पंचांनी सांगितलं की हा वाईट बॉल आहे, हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. 4 धावा धावफलकावरती येत आहेत. NB स्पोर्ट्स फाउंडेशन मुंबई प्रेझेंट NB चॅम्पियन्स ट्रॉफी. समोर खेळलाय फटका, लांबी पाहावी लागेल. खेळाडू बॉलच्या खाली, लांबी पडली कमी, फलंदाजाला जावं लागेल माघारी. धक्का क्रमांक लागलाय दुसरा. टीम चाळकेवाडी धामणी हा जो संघ आहे जो पाटण तालुक्यातील आहे. करण जोशी अंबारडे शाहूवाडी तालुक्यातले संघ आहेत. म्हणजे अशी लढत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका पाठोपाठ एक फलंदाज आता माघारी जात आहेत. खेळ आयुष्याचा असो किंवा क्रिकेटचा, सगळे फासे आपल्या बाजूने पडतील असे नाही, परंतु जसे काय पडतील ना त्याच्यामध्ये आयुष्याचा डाव आणि क्रिकेटचा खेळ हा आपल्याला जिंकता आला पाहिजे. आणि मैदानाच्या आतमध्ये तो डाव आता चांगला उभा करावा लागेल. प्रसाद मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. प्रतिभा आहे प्रसाद यांच्याकडे, चांगली बॅटिंग करू शकतात. एका बाजूला निवास ऑलराऊंडर खेळाडू आहेत. प्रसाद लोकरे आणि निवास चव्हाण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. या जोडीला चालावं लागेल, लढावं लागेल, झुंजावं लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. मित्रांनो, मेहनत अशी करायची ना की यशाने हा धिंगाणाच घातला पाहिजे आणि ती मेहनत मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. 69 धावांचं प्रत्युत्तर द्यायचं आहे. हे टार्गेट डोळ्यासमोर ठेवून बॅटिंग करावी लागेल. निवास चव्हाण मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला. एका मॅच मध्ये सामनावीराचा पुरस्कार घेणारे खेळाडू स्ट्रायकर एंडला आहेत. नावाप्रमाणे आज चालावं लागेल. ऑन साइडला फटका खेळला आहे, खेळाडू आहे. धाव घेण्याची कोणतीही मुभा इथे नाहीये. पंचांकडे हलकीशी अपील केली. रनआउट साठी पंचांनी दात लगेच पेटाळली. धाव मिळत नाहीये. डॉट बॉल प्रेशर वाढवणारे आहेत धामणी चाळकेवाडी या टीमसाठी, परंतु एका बाजूला करण जोशी अंबारडे या टीमची धारदार गोलंदाजी आहे. त्याला प्रत्युत्तर द्यावं लागेल. प्रत्येक बॉल फलंदाजांना प्रश्न विचारतोय आणि त्या प्रश्नाचं उत्तर फलंदाजांना द्यावं लागेल. डॉट आलाय. आयुष्यामध्ये ज्यावेळेस संकट येतात ना त्यावेळेस चारी बाजूने येतात, परंतु त्या संकटातून आपल्याला मार्ग काढावा लागतो. इथे टीम चाळकेवाडी धामणीला मार्ग काढावा लागेल. असं म्हणतात की प्रत्येकाची खराब वेळ ही कायमची मुक्कामाला नसते, ती बदलते आणि ती वेळ आता बदलावी लागेल. टप्पा पडल्यानंतर पंचाने सांगितलं की बॉल दिशाहीन आहे. हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. दिशाहीन बॉल आहे. गोलंदाजी मार्गवरती ओव्हर नंबर 2 साठी कोण आहे? गोलंदाज राजेंद्र आहेत, ज्यांनी बॅटिंग चांगली केली होती. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल. धाव आता या बॉलच्या पाठीमागे कोणतीही मिळत नाहीये. डॉट आलाय. डॉट बॉल प्रेशर वाढवणारे आहेत. डॉट बॉल कमी खेळावे लागतील आणि मोठे फटके जास्त खेळावे लागतील. बॉलर तयार. फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांचं बोट आकाशाकडे. आणखीन एका विकेटचं पतन. आणखीन एक धक्का लागतोय. पत्त्याचा बंगला ज्या प्रकारे कोसळतो ना त्या प्रकारे बॅटिंग लाईनअप मध्ये आतापर्यंत 3 फलंदाज आउट होऊन माघारी गेलेले आहेत. परंतु खेळ पत्त्याचा असू द्या किंवा आविषाचा, चांगली पानं मिळणं हे आपल्या हातामध्ये आहे का? तर नाही.
परंतु मिळालेल्या पानांमध्ये चांगला डाव उभा करणं हे आपल्या हातामध्ये आहे आणि धामणी आणि चाळकेवाडीला तेच करावं लागेल. चांगला डाव आता इथून पुढे उभा करावा लागेल. सामना संपलेला नाहीये, फक्त मैदानाच्या आतमध्ये येणाऱ्या फलंदाजांना लढावं लागेल. मित्रांनो, मावळणारा सूर्य हा पुन्हा उगवतो आणि प्रत्येकाची कठीण वेळ, खराब काळ ही बदलते. त्याच्यामुळे आता ही परिस्थिती आता मैदानाच्या आतमध्ये बदलावी लागेल, कारण मावळणारा सूर्य हा पुन्हा उगवतो आणि काळ किती कठीण असू द्या तो बदलतोच. आणि मैदानाच्या आतमध्ये हा कठीण काळ बदलेल का? धामणी चाळकेवाडीसाठी बॉलर तयार, आल्या पावली आणि इथे आणखीन एका विकेटचं पतन. आणखीन एक धक्का लागलाय धामणी चाळकेवाडी या टीमला. आणखीन एक फलंदाज इथे माघारी. 5 बॉलचा खेळ संपलेला आहे. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आता गोलंदाज राजेंद्र आहेत. परंतु हॅट्रिक या शब्दाचा मित्रांनो उगम जो आहे ना तो क्रिकेटमधूनच झाला. 1858 साली एच एस स्टीव्हन्सन हे असे खेळाडू होते ज्यांनी अशा प्रकारची ट्रिक म्हणजे युक्ती पहिल्यांदा केली आणि त्यांच्या ट्रिकसाठी काही मंडळींनी फंड जमा केला. त्या फंडातून एक हॅट विकत आणली आणि हॅट या शब्दासोबत ट्रिक हा शब्द जोडला. तिथून पुढे प्रघात पडला. म्हणजे आयुष्यामध्ये 3 एकसारख्या गोष्टी झाल्या तर आपण त्याला हॅट्रिक म्हणतो आणि या शब्दाचा उगम हा क्रिकेटमधून झाला. कारण एच एस स्टीव्हन्सन यांनी जी युक्ती केली होती ना, ट्रिक केली होती ना, त्या युक्तीसाठी काही मंडळींनी फंड जमा करून एक हॅट म्हणजे टोपी विकत आणली होती आणि हॅट या शब्दासोबत ट्रिक हा शब्द जोडला गेला आणि पुढे प्रघात पडला, तो म्हणजे हॅट्रिकचा. आणि तोच बॉल प्रगती पथावरती आहे. व्हाईट बॉल जरी असला तरी हॅट्रिक कंटिन्यू आहे. आबा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. मारुती चव्हाण आबा चाळकेवाडीचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. बराचसा मोठा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. आणि पहा इथे फटका फसला आणि हॅट्रिक पूर्ण केली आहे. राजेंद्र यांनी या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पूर्ण केली आहे. एनबी चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक अंबर्डे गावाकडून आलेली आहे. खेळाडूचं नाव आहे राजेंद्र. काय गोलंदाजी केली आहे. फक्त वाईटच्या 2 धावा खर्च केलेल्या आहेत. बाकीचे बॉल कमालीचे हाताळलेले आहेत. एका बाजूला आता समीकरण थोडस जड होतोय. 69 धावांचं प्रत्युत्तर देताना आतापर्यंत बनवलेले आहेत धावा अवघ्या 6. म्हणजे इथून पुढे 12 बॉल मध्ये 63 धावांची गरज आहे. प्रति ओव्हरच्या पाठीमागे कमीत कमी इथून पुढे 30 धावा तरी बनवाव्या लागतील. चला मित्रांनो, आपण थोडीशी घाई करूया का? अजून आपल्याकडे बरेचसे सामने पेंडिंग आहेत. त्यानंतरची मॅच एका बाजूला पाटण तालुक्यातील मराठवाडी आणि मत्रेवाडी, तर एका बाजूला वाई तालुक्यातील वासोळे कुसगाव अशी लढत होणार आहे. चला थोडीशी घाई करा. मॅचची सुरुवात होते. एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 3 साठी गोलंदाजी मार्कवरती बॉलर तयार. ऑन साईडला भिरकवण्याचा प्रयत्न, परंतु या बॉलच्या पाठीमागे धाव आता मिळत नाहीये. प्रेशर वाढतो या मॅच मध्ये. डॉट आलाय. धाव आता कोणतीही मिळत नाहीये. आता अजून बॉल बाकी आहेत 11. खोलवर टप्प्याचा बॉल, फक्त दिशा दिलीये. सिंगलच मिळेल या बॉलच्या पाठीमागे. म्हणजे ज्या प्रकारची सुरुवात हवी होती ना टीम चाळकेवाडी आणि धामणीला, त्या प्रकारची सुरुवात मिळू शकली नाही. आज निवास मोठा खेळ करू शकले नाही. त्यानंतर श्रीकांत, मोठ्या अपेक्षा होत्या, तेही लगेच माघारी गेले. म्हणजे ही स्ट्रायकर जोडी मोठा खेळ करू शकली नाही. म्हणजे जी सुरुवात हवी होती ना ती सुरुवात मिळू शकली नाही. त्याच्यामुळे प्रेशर येणाऱ्या फलंदाजांवरती वाढत गेला आणि एका पाठोपाठ एक फलंदाज माघारी गेले. आता मधली फळी मैदानाच्या आतमध्ये. बॉल हवेत खेळलाय, लांबी कमी पडली आहे. 3 खेळाडू बॉलच्या दिशेने आले, कॅच पकडला, विकेटचं पतन, खेळाडू बाद. चला पुढील मॅचसाठी तयार राहा. दोन्ही संघांना विनंती करूया की तुम्हाला अधिकचा वेळ घेता येणार नाही याची आपण नोंद घ्या. त्यामुळे आपण मॅचची तयारी करा. टीम मराठवाडी आणि मथरेवाडी
आणखीन एक फलंदाज आता आउट होऊन माघारी येतोय. आणखीन एक धक्का लागलाय टीम धामणी आणि चाळकेवाडी या टीमला. NB चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आता शेवटचे काही सामने आता उरलेले आहेत, बाकी 3. त्याच्यामध्ये मराठवाडी आणि मत्रेवाडी, वासोळे, कुसगाव आणि त्याच्यानंतर सोमेश्वरवाडी, जांभळी आणि जळव, ज्योतिबा आणि जंगलवाडी अशा लढती होणार आहेत. चला दोन्ही संघ आपण वेळ घेऊ नका. आणि शेवटच्या आता काही बॉलचा खेळ शिल्लक या ओव्हरमध्ये बाकी आहे. समीकरण थोडंसं दूर चाललेलं आहे धामणी आणि टीम चाळकेवाडी पासून. ज्यावेळेस गोलंदाजी केली, ज्यावेळेस ओसांडून धावा खर्च केले आणि त्यानंतर धावसंख्येचा पाठलाग करताना धावसंख्येचं पुर्लोबन ठेवणं फार महत्वाचं आहे. फटका हाही फसलाय, खेळाडू बॉलच्या खाली झेल निसटलेला आहे. काही धावा या बॉलच्या पाठीमागे निश्चित प्राप्त होतील. NB चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चे पर्व NB स्पोर्ट्स फाउंडेशन मुंबई. पहिल्यांदाच नवी मुंबईमध्ये NB चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा होते. पंचाने सांगितलं की वाईड आहे, हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. वाईड +1 अशा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे इथे प्राप्त होतील. आणि संघाने दिलेला एक चांगला प्रतिसाद या क्रिकेट स्पर्धेला आहे, कारण NB चॅम्पियन्स ट्रॉफी ही कित्येक वर्ष पुण्याला होणारी क्रिकेट स्पर्धा आहे. आज नवी मुंबईमध्ये क्रिकेट स्पर्धा होते. एक सिंगल मेल मानाची आणि एक प्रतिष्ठेची क्रिकेट स्पर्धा म्हणजे NB स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या माध्यमातून असणारी NB ट्रॉफी. आणि त्याच प्रकारे स्पर्धेचं आयोजन आहे. शीर्षक आहे NB चॅम्पियन्स ट्रॉफी. चला शेवटच्या काही बॉलचा काही शिल्लक आहे, थोडीशी आपण घाई करूया का? दोन्ही संघांना विनंती करूया. विनोद गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत. अंतिम षटकासाठी डॉन या नावाने क्रिकेटच्या पटलावरती प्रसिद्ध आहेत. ऑन साइडला बॉल खेचलाय, बॉल सीमा रेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. सहा बॉल 58 ची गरज आहे. उशीर झाला या फटक्यांसाठी. मित्रांनो, वेळ निघून गेल्यानंतर पडलेला विचार आणि प्रवासामध्ये शेवटचं स्टॉप आल्यानंतर मिळालेली विंडो शीट ही काहीच कामाची नसते. तसं मात्र आता हे फटके जे आहेत ना, समीकरणामधलं अंतर कमी करणारे आहेत. हाई बॉल सीमारेषा पार, चौकार. जर हे फटके सुरुवातीपासून आले असते ना, तर या मॅचची रंगत वाढत गेली असती. हे फटके बघता आता समीकरणामधलं अंतर कमी करतील. नशिबाच्या भरोशावरती सामना सुरू आहे, परंतु पहा, खरा योद्धा तो नाही जो नेहमी लढतो जिंकतो. खरा योद्धा तो आहे जो नेहमी लढायला तयार असतो. आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना फलंदाज लढतायत. असे काही बॉल आले आणि काही नकारात्मक बॉल आले, मोठे फटके आले तर संघ जिंकू शकतो. 22 धावा धावफलकावरती. अजित दादा सुतार गर्जना 11चे यांच्या ठिकाणी आगमन आहे, त्यांचे स्वागत. आणि आज ते मराठवाडी टीम कडून खेळताना पाहायला मिळतील. एका बाजूला धावसंख्या आता 23 वरती जाऊन पोहोचले आणि समीकरण इथून पुढे आहे आता 3 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत 46 धावा. म्हणजे सामना निघाला तो औपचारिकतेच्या दिशेने. हाही बॉल हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक येऊन पोहोचतील का? परंतु आता या सामन्यामध्ये फक्त 2च बॉलचा खेळ बाकी आहे. चला, टीम मत्रेवाडी आणि मराठवाडी, वासोळे कुसगाव, आपण तयारी करा. टीम वासोळी कुसगाव, तुम्ही टॉस जिंकलेला आहात, फिल्डिंग तुमची आहे, त्यामुळे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये लगेच उतरावं लागेल. टीम मराठवाडी मत्रेवाडी, बॅटिंग ऑर्डर आपण तयार ठेवा, लगेच तुम्हाला मैदानाच्या आत उतरावं लागेल. हा बॉल आता समोर खेळलेला आहे. शेवटच्या आता एका बॉलच्या औपचारिकता बाकी आहे आणि त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती आता काही सन्मान आपण या NB चॅम्पियन्स ट्रॉफीच्या माध्यमातून आपण मुख्य व्यासपीठावरती आयोजन समितीच्या माध्यमातून आता हे सन्मान आपण करत आहोत.
त्याचबरोबर काही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. मावळ प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य आणि मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. आपण सन्मानित करूया या मावळा प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य आणि मित्र परिवाराला. उद्योजक वैभव